नमस्कार, मी समीर देशमुख, संकल्प एज्युकेशनतर्फे तुम्हाला स्वागत करतो. आज आपण एक इंट्रोडक्टरी लेक्चर घेणार आहोत. महावितरणची जी ॲड आलेली आहे, ज्युनियर अकाउंटंट पोस्टसाठीची. आता तुम्हाला बाकी टेक्निकल डिटेल्स या ॲडबद्दल तर माहितीच आहेत, की जशी सॅलरी किती आहे, किती पोस्ट आहेत. माझ्या मते 468 पोस्ट निघालेले आहेत. सॅलरी पहिल्या महिन्यात 19,000 आहे, दुसऱ्या ह्याच्यात 20,000 आहे, तिसऱ्या ह्याच्यात 21,000 आहे. तर या डिटेल्समध्ये मला जायचं नाही. हे डिटेल्स ऑलरेडी तुम्ही PDF मध्ये वाचलेले आहेत. एज लिमिट किती आहे, हे काय ते काय, हे सगळं तुम्ही बघितलेलं आहे. ठीक आहे. मी आज जे बोलणार आहे हे फक्त आपल्या टेक्निकल नॉलेजबद्दल बोलणार आहे. ठीक आहे. संकल्प एज्युकेशनची ज्युनियर अकाउंटंट पोस्टसाठीची महावितरणची जी बॅच आहे हे लक्षात ठेवा. हे पुढे सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अनाऊन्स करणार आहोत. पण ही जी बॅच आहे ही या महिन्याच्या 15 तारखेपासून म्हणजे 15 जानेवारी जो आहे, माझ्या मते त्या दिवशी काय त्या दिवशी आपलं आहे ना काहीतरी, संक्रांत आहे. ठीक आहे. तर संक्रांतीच्या शुभ दिवसावर आपण ती बॅच सुरू करणार आहोत. ठीक आहे. तर बॅचचे बाकी डिटेल्स तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सापडतील. पण 15 जानेपासून ही बॅच सुरू होणार आहे. तर काय काय आपल्याला पोर्शन आहे, काय काय आपला सिलेबस आहे, बाकी तर जनरल तुम्हाला आहेच. बाकी तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, तुमचं रिझनिंग, ह्या बाकी सगळे तर आहेत. पण एक महत्त्वाचा जो विषय, ठीक आहे, हा महत्त्वाचा जो विषय इकडे आपल्याला सांगितलेला आहे तो म्हणजे बेसिकली ज्युनियर अकाउंटंट जो पोस्ट आहे त्याच्यासाठी टेक्निकल नॉलेज त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता याच्यासाठी बेसिकली त्यांनी काय सांगितलं, त्यांनी आपण जर PDF त्यांची वाचली तर त्या PDF मध्ये तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे की काय काय आपल्याला त्यांच्यासाठी आपले क्वालिफिकेशन्स पाहिजे. तर सर्वात पहिले ऑफकोर्स जे सर्वात सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे BCom. ठीक आहे. तुम्ही BCom कंप्लीट पाहिजे. ठीक आहे. कोण कोण अप्लाय ह्याच्यासाठी करू शकतं, तर BCom झालेले मुलं जे आहेत ते याच्यासाठी, स्टुडंट जे आहेत हे त्याच्यासाठी अप्लाय करू शकतात. ठीक आहे. नंतर कोण आहे, ज्या लोकांचं, ज्या मुलांचं BBA झालेलं आहे, बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे. बराच पॉप्युलर असा कोर्स आहे. आता सध्या महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतातच बरीचशी मुलं BCom सोडलं तर BBA कोर्ससाठी अप्लाय करतात. ठीक आहे. हाही 3 वर्षाचा कोर्स आहे. ठीक आहे. BBA मध्ये BCom सारखेच काही विषय कॉमन आहेत. अकाउंट्स, कॉस्टिंग, फायनान्शियल मॅनेजमेंट, हे सगळे विषय कॉमन आहेत. ठीक आहे. तर BBA आय थिंक मेजॉरिटी युनिव्हर्सिटीज, तुम्ही महाराष्ट्रात जर कुठे असाल, मुंबईच्या युनिव्हर्सिटीत असाल, SPPU पुणे युनिव्हर्सिटीत जर तुम्ही असाल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी जी आपली इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे त्याचे असाल, किंवा नागपूर साईडला तुम्ही असाल, कोल्हापूर साईडला असाल, तर ह्या सगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये BBA हा कोर्स आहे. जे मी ऐकलेलं आहे, एक अजून कोर्स आहे त्याचं नाव आहे BMS, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज असं म्हणतात. तर काही ठिकाणी, काही युनिव्हर्सिटीजमध्ये जिथे BBA नाहीये तिकडे BMS हा कोर्स आहे. बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज असं म्हणतात. काय नाही, BBA हाच कोर्स आहे. ठीक आहे. सेम आहे, फक्त त्यांनी नाव चेंज केलेलं आहे. बाकी त्याच्यात काही डिफरन्स नाही. ठीक आहे. तर या बेसिकली हे जे आहेत, ही लोक, हे जे कॅन्डिडेट्स आहेत ज्यांचं BCom झालंय, BBA झालंय, BMS झालेलं, हे लोक या कोर्ससाठी अप्लाय करू शकतात, या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. बरं, स्वतः माझं इंट्रोडक्शन मी दिलं नाही. माझं नाव समीर देशमुख आहे. पुन्हा एकदा सांगतो, माझं स्वतःचं BCom आणि स्वतःचं माझं CS झालेलं आहे, ज्याला कंपनी सेक्रेटरी असं आपण म्हणतो. ठीक आहे. हा जो अकाउंटंट पोस्ट आहे, ही जे ज्युनियर अकाउंटंट पोस्ट आहे, याच्यासाठी BCom वाले सुद्धा अप्लाय करू शकतात. ऑल्सो ज्या लोकांचं CA किंवा
CWA म्हणतात, कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट, ज्याला आजकाल आपण CMA सुद्धा म्हणतो, असे लोक सुद्धा अप्लाय करू शकतात. मला नाही वाटत हे लोक करतील, कारण की सॅलरी त्यांच्या मानाने CA CWA किंवा CMA च्या मानाने थोडी कमी आहे. तर मला नाही वाटत कोणी अप्लाय करेल. तर तो तुम्हाला बेसिकली त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यांच्याकडून काय तुम्हाला कॉम्पिटिशन नसणार आहे. ठीक आहे. तर CA CWA CMA ज्याला आपण म्हणतो, ज्यांचं कम्प्युटर सर्टिफिकेशन झालेलं आहे, ठीक आहे, असे लोक पण अप्लाय करू शकतात. ठीक आहे. तर CS वाले नाही करू शकत. माझं फक्त स्वतःचं CS झालंय तेवढंच फक्त सांगतोय. CS वाले अप्लाय नाही करू शकत. पण BCom BBA BMS आणि CA CW किंवा CMA आपण ज्याला म्हणतो, ते या महावितरणच्या ज्युनियर अकाउंटंट पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. ठीक आहे. आता झाले तुमचं ग्रॅज्युएशन झाले, पण मला माहिती आहे तुम्ही ग्रॅज्युएशन कसं केलेलं आहे. खासकर मी ज्या युनिव्हर्सिटीतून आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी, याच्यात चिठ्ठ्या, कॉप्या, सेटिंग, केटी लागत लागत आपण पास झालेलो आहोत. तर याच्यासाठी आपल्याला पुन्हा आपलं जे टेक्निकल नॉलेज आहे, मग ते अकाउंट्स असो, ऑडिट असो, किंवा कॉस्टिंग असो, फायनान्शियल मॅनेजमेंट असो, या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा रिफ्रेश करायची गरज आहे. बरोबर आहे की नाही? तर याच्यासाठीच आपण जे आहे हा कोर्स जो आहे हा लॉन्च करतोय. ठीक आहे. तर बघूया काय काय असणार आहे. बघा, महावितरण किंवा MSc DCL नी फक्त तो तिकडे टेक्निकल नॉलेज आहे, आणि तुम्हाला माझ्या मते सांगितलं काहीतरी 50 क्वेश्चन्स त्याचे आहेत. ठीक आहे. 50 क्वेश्चन्स आहेत, 110 मार्क्सचा तो पेपर असणार आहे. ठीक आहे. MCQ ऑफकोर्स फॉर्मॅटमध्ये येणार, MCQ फॉर्मॅटमध्ये येणार. तर त्याच्यात त्यांनी असं दिलेलं नाही स्पेसिफिकली की हा पोर्शन तुम्हाला आहे, हे आहे, हे नाहीये, हे काही दिलेलं नाही. पण त्यांनी काय सांगितलंय की तुमचे हे जे ग्रॅज्युएशनचे जे बेसिकली कोर्सेस होते, याच्यामध्ये तुमचे जे कोर सब्जेक्ट्स होते, ह्या कोर सब्जेक्ट्सला बेसिकली त्याच्याबद्दल आपल्याला विचारणार. कोर म्हणजे काय होतं, तर ज्या ज्या लोकांनी BCom BBA केलेलं आहे त्यांना माहिती आहे की मेन अकाउंट्स हा कोर विषय आहे. ठीक आहे. अकाउंट्स हा कोर विषय आहे. ऑफकोर्स हे फाउंडेशन आहे तुमच्या फायनान्सचं. अकाउंट्स हे फाउंडेशन आहे. ठीक आहे. तर बघूया आपण की अकाउंट्सच्या व्यतिरिक्त अजून काय काय विषय जे आहेत हे आपल्याला टच करावे लागणार आहेत. मला माहिती आहे वेळ कमी आहे, डेट्स माझ्या मते अनाऊन्स झालेत की नाही एकदा आपण ते चेक करूया. पण वी विल ट्राय आर बेस्ट की आपण जे आहेत हे पोर्शन जे आहे तुमच्या एक्झाम्सच्या अगोदर सारं आपण कंप्लीट करणार. ठीक आहे. तर बघूया काय काय आहे. बघा, सर्वात पहिले त्यांनी दिलेलं आहे अकाउंटिंग. बेसिक आहे, एकदम बेसिक आहे. ठीक आहे. बेसिक आहे. अकाउंटिंग शिवाय BCom होऊ शकत नाही. अकाउंटिंग शिवाय तुमचं CA CWA CS होऊ शकत नाही. ठीक आहे. तुम्ही कसेही पास झाला असाल त्याच्याशी मला घेणं देणं नाही, पण पुन्हा आपल्याला इथे अकाउंटिंग थोडं बेसिक पासून शिकावं लागणार आहे. ठीक आहे. खूप हार्ड असे प्रश्न तुम्हाला आता महावितरणच्या एक्झाम्समध्ये खूप हार्ड प्रश्न तुम्हाला विचारणार नाहीत, पण तरी सुद्धा एक डिसेंट लेवलचे BCom लेवलचे प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातील. ठीक आहे. बेसिक जर चांगले असतील तर कुठचेही प्रश्न तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकाल. ठीक आहे. तर सर्वात पहिले आहे आपल्याला अकाउंटिंग. माहितीच आहे, फायनान्शियल अकाउंटिंग आपण ज्याला म्हणतो. काही ठिकाणी फायनान्शियल अकाउंटिंग म्हणतात, काही ठिकाणी अकाउंटिंग म्हणतात. ठीक आहे. वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये त्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत. काही काही ठिकाणी छोटी नावं दिलेत, काही ठिकाणी मोठी नावं दिलेली आहेत. ठीक आहे. तर डिपेंडिंग ऑन व्हॉट युअर युनिव्हर्सिटी इज, त्याच्यावर तुम्हाला त्याची नावं जी आहेत हे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड जो आहे महत्त्वाचा, कॉस्ट अकाउंटिंग असा जो विषय आहे, कॉस्ट अकाउंटिंग विषय आहे. कॉस्ट अकाउंटिंग काय आहे, तुमची कॉस्टिंग ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. एस्पेशली कंपनीजमध्ये वगैरे तुम्हाला कॉस्ट काढावी लागते, तुम्ही जे मॅन्युफॅक्चर वगैरे करतात. ठीक आहे. तर याच्यात तुमची पर युनिट काय कॉस्ट आहे, पर बॅच काय कॉस्ट आहे,
याच्यासाठी कॉस्ट अकाउंटिंग हा विषय असतो. शिकला होतात ना बीकॉम मध्ये, कधीतरी शिकला असेल. काही ठिकाणी काही युनिव्हर्सिटीजमध्ये फर्स्ट इयरला असेल, काही काही ठिकाणी सेकंड थर्ड इयरला असेल, काही ठिकाणी दोन्ही ह्याला असेल, कॉस्टिंग 1 कॉस्टिंग 2 असेल. ठीक आहे, तर कॉस्ट अकाउंटिंग हा सुद्धा एक आपण टॉपिक आहे, याला आपण टच करणार आहोत, करावाच लागणार आहे. ठीक आहे, न्यूमेरिकल वाला हा बेसिकली न्यूमेरिकल बेस्ड असा हा विषय आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे बघा, त्याला मॅनेजमेंट अकाउंटिंग असं म्हणतात. ठीक आहे, मॅनेजमेंट अकाउंटिंग असं म्हणतात. काही काही ठिकाणी, काही काही युनिव्हर्सिटीजमध्ये मे बी तुम्हाला हे नाव बघून लक्षात आलं नसेल, पण काही काही ठिकाणी याला मी त्याचं नाव लिहितो, या मॅनेजमेंट अकाउंटिंगला FM किंवा फायनान्शियल मॅनेजमेंट पण म्हटलंय, फायनान्शियल मॅनेजमेंट सुद्धा म्हटलेलं आहे. ठीक आहे, फायनान्शियल मॅनेजमेंट म्हटलंय म्हणजेच मॅनेजमेंट अकाउंटिंग. ओके, ठीक आहे. आणि लास्ट जो विषय आपण इकडे टच करणार आहोत तो म्हणजे आहे ऑडिटिंगचा. तो आहे ऑडिटिंगचा. विसरले असाल तुम्ही, जर तुमच्यामध्ये कोणी CPT, CA फाउंडेशन, CWA फाउंडेशन दिलं असेल तर मे बी त्यांना ते थोडेफार ह्या गोष्टीचे जाणकार असतील की ऑडिटिंग काय आहे. ऑफकोर्स खूप डीपमध्ये तुम्हाला याच्यात नाही आहे, पण अगेन जसं मी तुम्हाला सांगितलं, करना तो पड़ेगा. ठीक है, लग रहा है बहुत बड़ा है, बहुत ज़्यादा मुश्किल लग रहा है, बट डोंट वरी, हो जाएगा. ठीक है, बहुत ज़्यादा टेन्शन मत लो. पण 15 तारखेपासून लेक्चर्स अटेंड करणं ऑनलाईन गरजेचे आहेत. ठीक आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड होणार आहेत. ओके, बाकी अगेन जसं मी सांगितलं तुम्हाला, बॅच बद्दलचे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि पुढे आपल्या टेलिग्राम जो चॅनल आहे संकल्पचा, त्याच्यामध्ये तुम्हाला दिलं जाईल. ठीक आहे, ओके. बघूया आता, बघूया आपण बाबा हे अकाउंटिंग मध्ये वगैरे अगेन ॲज अ रिफ्रेशर कुठचे कुठचे आपल्याला टॉपिक्स होते, काय होतं, हा हे बघूया आपण एकदा. चला, बघा काय काय आहे. तर सर्वात पहिले आहे बघा, ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग. अकाउंटिंग का करतो, बुक कीपिंग आपण का करतो, कशासाठी करतो, माहिती पाहिजे ना. जर मी ट्रान्झॅक्शन्सच रेकॉर्ड केले नाहीत, जर मला माहितीच नाही माझा खर्च किती आहे, जर मला माहितीच नाही माझा प्रॉफिट किती आहे, मी प्रॉफिटमध्ये आहे, एखादा मी बिझनेस चालवतोय, मी प्रॉफिटमध्ये की लॉसमध्ये आहे, हे समजायसाठी माझा इन्कम किती आहे, माझे एक्सपेंडिचर किती आहे, माझा खर्च किती आहे, हे माहिती असणं गरजेचं आहे ना. त्याशिवाय तुम्हाला कसं समजणार की तुम्ही किती पैसे कमवताय का किती पैसे गमवताय. ठीक आहे, तर त्याच्यासाठी त्यांनी सर्वात पहिले सांगितले की ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग काय आहे, बेसिक आहे एकदम, की का आपण अकाउंटिंग करतो. ठीक आहे, नंतर त्यांनी दिले बघा, अकाउंटिंग इक्वेशन्स असतात, रूल्स ऑफ अकाउंट्स असतात, 3 गोल्डन रूल्स. आठवतंय का, 11वी 12वीत शिकलो होतो. मला तर झाले आता बरेच वर्ष, दाढी पण पांढरी झाली माझी. ठीक आहे, पण तुमचं ग्रॅज्युएशन आत्ताच झालं असेल, थोडंसं रिफ्रेश करा. ठीक आहे, थोडंफार 11वी 12वीचे काही रूल्स आठवत असतील अकाउंटचे. डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट, आठवतंय का. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. तर काही त्याच्याबद्दलचे आहेत. ठीक आहे, अकाउंटिंग काही प्रॉब्लेम्स आपण घेऊ. ठीक आहे, छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतील. ठीक आहे, गुडविल रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील, ह्याचे प्रॉब्लेम्स. ठीक आहे, हे बरेच बरेच म्हणजे बेसिकली BRS वगैरे रिलेटेड काही असतील तर त्याचे आपण बघणार आहोत. अकाउंट्स ऑफ सोल प्रोपरायटरशिप. ठीक आहे, सोल प्रोपरायटर्स म्हणजे काय, जेव्हा एक पर्सन बिझनेस करतो त्याला सोल प्रोपरायटर म्हणतात. पार्टनरशिप म्हणजे काय, एकपेक्षा जास्त लोक जेव्हा बिझनेस करतात त्याला आपण पार्टनरशिप म्हणतो. पार्टनरशिपचे अकाउंट्स वगैरे असायचे ना. ठीक आहे, नंतर काय असतं, जॉईंट स्टॉक कंपनी किंवा कंपनी असते, लिमिटेड कंपनी किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी आपण म्हणतो. ती म्हणजे काय, ज्याचे शेअर्स बऱ्याचशा 2 पेक्षा जास्त लोकां 3 मल्टिपल लोकांकडे असतात. ठीक आहे, याला आपण जॉईंट स्टॉक कंपनी किंवा कंपनी म्हणतो. ठीक आहे, नंतर काय बघा, NGOs किंवा NPOs, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे,
याच्या अकाउंटिंगच्या बद्दल बोललेलं आहे. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. तुम्ही म्हणाल सर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजे काय? म्हणजे ज्याला आपण म्हणतो की बाबा असं एखादं ऑर्गनायझेशन किंवा असं एखादं इन्स्टिट्यूशन ज्याचा मेन उद्देश हा प्रॉफिट किंवा नफा कमवणं नाही, ज्याचा मेन उद्देश प्रॉफिट किंवा नफा कमवणं नाही. असे असू शकतात नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन किंवा नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणतो की नफा कमवायचा हे त्यांचं मेन ध्येय नाही. ठीक आहे. तर अशा लोकांचं जे अकाउंटिंग आहे, असे असे जे ऑर्गनायझेशन्स किंवा ज्या कंपनीज आहेत, तर ते त्यांचं जे अकाउंटिंग आहे हे थोडंसं वेगळं असतं. ठीक आहे. नंतर आपण जे शिकणार आहोत ते आहे शेअर्स अँड डिबेंचर्स. फरक आठवतोय का? शेअर्स अँड डिबेंचर्स. शेअर्स म्हणजे काय असतात? शेअर होल्डर्स बेसिकली आर द ओनर्स ऑफ द कंपनी. ठीक आहे. माझ्याकडे जर रिलायन्सचा शेअर आहे तर मी सुद्धा ओनर आहे रिलायन्सचा. ठीक आहे. एक स्मॉल पार्ट मध्ये. ठीक आहे. काही लोक म्हणतात सर तुम्ही अनंत अंबानी सारखे दिसता म्हणून. ओके ठीक आहे. तर शेअर्स अँड डिबेंचर्स. डिबेंचर्स म्हणजे काय असतात? एक टाईपचा लोन आहे जो कंपनीला तुम्ही देता आणि याच्यावरती डिबेंचर्स वरती बेसिकली तुम्हाला इंटरेस्ट मिळतो. ठीक आहे. इंटरेस्ट मिळतो, काही टक्के मिळतो, 8%, 9%, डिपेंड करतं. ठीक आहे. आणि शेअर्स जे असतं याच्यावरती तुम्हाला डिव्हिडंड मिळतं. प्रॉफिटचा काही पार्ट असतो याच्यावर तुम्हाला डिव्हिडंड मिळतं. ठीक आहे. याचं अकाउंटिंग कसं होतं, काय होतं, हे आपण सगळं शिकलेलो आहे. मी नवीन काहीच तुम्हाला सांगत नाही. हे सगळं सगळं काही आपलं झालेलं आहे. बीकॉम मध्ये झालंय, 11th-12th मध्ये झालेलं आहे. 11th-12th पर्यंत आपण थोडेसे सिरियस, 11 नाही 12th मध्ये थोडेसे सिरियसली असतो. बोर्ड आहे, बोर्ड आहे. सगळे आई वडील आपले जरा आणि आजूबाजूचे जे लोक आहेत ते खूप आपल्याला टेन्शन देतात. तोपर्यंत आपण ठीकठाक अभ्यास करतो. जसं आपण बीकॉम मध्ये जातो बेकाम होऊन जातो एकदम. ठीक आहे. तर विसरून जातो आपण बेसिकली सगळं. मग ते काय बाकी मग कट्ट्यावर बसायचं हे ते फुल टाइमपास सुरू होऊन जातो. बट एनिवे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या झालेल्या आहेत. तुम्ही कुठच्या जरी युनिव्हर्सिटीच्या इंडियामधले असाल तर ह्या गोष्टी तुमच्या मे बी काही लोकांच्या फर्स्ट सेमिस्टर, माझ्या वेळेस सेमिस्टर पॅटर्न नव्हतं, इयर पॅटर्न होतं, आता सेमिस्टर पॅटर्न झालेला आहे. तर तुमच्या कुठच्या ना कुठच्या इयरला किंवा कुठच्या ना कुठच्या सेमिस्टरला हे विषय, हे टॉपिक्स तुमचे नक्कीच झालेले असणार. ठीक आहे. आठवत नाही ही गोष्ट वेगळी. ठीक आहे. नंतर काय बघा, फायनान्शियल स्टेटमेंट्स काय काय असतात? बॅलन्स शीट असतं, ट्रायल बॅलन्स असतं, कसं त्याला बनवायचं, हा, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे. कुठून कुठे काय प्रॉफिट ट्रान्सफर करायचं. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याला रीड कसं करायचं. ठीक आहे. नंतर काय प्रॉब्लेम्स ऑफ ॲमेलगमेशन. ॲमेलगमेशन म्हणजे काय? जेव्हा एक आणि म्हणजे दोन कंपनीज जेव्हा एकत्र येतात त्याला आपण ॲमेलगमेशन म्हणतो. त्यांची अकाउंटिंग कशी होणार. ठीक आहे. काही वर्षांपूर्वी जसं तुम्हाला आठवत असेल तर वोडाफोन अँड आयडिया यांचं मर्जर किंवा ह्याला म्हणतात ॲमेलगमेशन, मर्जर किंवा ॲमेलगमेशन यांचं झालं होतं. तर त्यांची अकाउंटिंग कशी होते, कोणाचं ॲसेट कोणाचं, कोण कुठचं ॲसेट घेऊन येणार, त्याचं व्हॅल्युएशन कसं होणार. ठीक आहे. त्यांच्या एंट्रीज कशा काय, हे बेसिकली सगळ्या गोष्टी आहेत. ह्याला प्रॉब्लेम्स ऑफ ॲमेलगमेशन म्हणतो आपण. ठीक आहे. ॲमेलगमेशन एक गोष्ट ह्याच्यात आलेली नाही आहे. ॲमेलगमेशन कधी कंपन्यांचा डिवोर्स होतो है ना, दोन कंपन्या सेपरेट होतात. जसं खूप पूर्वी माझ्या लहानपणी मला आठवते, पूर्वी दोन कंपनी म्हणजे एकच कंपनी होती, हिरो होंडा. आता ह्या दोन्ही कंपन्या ज्या आहेत ह्या वेगळ्या झालेल्या आहेत. पूर्वीचे जर तुम्ही बघितल्या बाईक्स तर त्याच्यावर काही काही ठिकाणी तुम्हाला दिसेल हिरो होंडा, पण आता हिरो ही कंपनी वेगळी आहे, होंडा ही कंपनी वेगळी आहे. ठीक आहे. तर त्यांचं काय झालंय, डिझोल्युशन झाले किंवा एक ज्याला म्हणतो ना ॲमेलगमेशनच्या ऑपोजिट झालेलं आहे. ठीक आहे. अशा कंपन्यांचं ज्यांचा डिवोर्स झालेला आहे यांचं अकाउंटिंग कसं होणार हेही आपल्याला बघावं लागणार आहे. ठीक आहे. नंतर काय बघा, लिक्विडेशन ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी. ठीक आहे. लिक्विडेशन म्हणजे काय, जेव्हा एखाद्या कंपनीचं अस्तित्व संपून जातं, लिक्विडेट करून टाकतो आपण त्याला, मग काही कारणामुळे की जे ओनर्स असतील त्यांना बिझनेस पुढे कॅरी ऑन करायची इच्छा नसेल किंवा काही काही कारणास्तव ती कंपनी दिवाळखोर झाली असेल, बँकरप्ट झालेली असेल, अशा गोष्टींच्या अशा वेळेस आपण जे काय करतो आपण त्याला लिक्विडेशन म्हणतो. ठीक आहे. एक एक्झाम्पल तुम्हाला जर सांगायचं तर तुम्हाला एक छान एक्झाम्पल देतो, जे आहे किंगफिशर एअरलाइन्स.
किंगफिशर एअरलाइन्स. ठीक आहे, विजय माल्याचं नाव सगळ्यांनी ऐकलेलं आहे की नाही? ठीक आहे, भारताचे करोडो हजारो करोडो रुपये पळून गेलेला व्यक्ती, चोर असं म्हणतात त्याला, मी नाही म्हणत आहे, लोक म्हणतात त्याला. ठीक आहे, तर किंगफिशर एअरलाइन्स जी आहे ही सुद्धा लिक्विडेट झालेली कंपनी. माझ्या मते जेट एअरवेज सुद्धा आहेत. नरेश गोयल काही काल का परवाच त्यांचं स्टेटमेंट होतं की मला त्यांनी सुप्रीम कोर्टला च्या जजेसना सांगितलं होतं की मला तुम्ही जेलमध्येच मरू द्या. ठीक आहे, इतका तो फ्रस्ट्रेट झाला होता. ठीक आहे, तर हे जे एअरलाईन्स आहेत एक दोन ह्या दिवाळखोर झाल्या होत्या, लिक्विडेट झाल्या होत्या. ठीक आहे, संपून त्यांचं अस्तित्व संपून गेलं होतं. तर त्यांचं अकाउंटिंग कसं होणार? काहीतरी अकाउंटिंग करावं लागेल ना. जेव्हा त्यांचे ॲसेट्स वगैरे विकले जातील, ते ॲसेट्स कोणाला मिळणार, कुठच्या स्वरूपात मिळणार, किती लोकांना किती पैसे मिळणार, पहिले कोणाला मिळणार. ठीक आहे, जसं एक एक रूल आहे आपल्या अकाउंट्समध्ये की सर्वात पहिले जेव्हा एखादी कंपनी लिक्विडेट होते तर सर्वात पहिले त्याच्या ॲसेट्सवरती त्याचा जो हक्क असतो किंवा त्याचा जो उरलेला इन्कम किंवा जे काही त्यांचे जे एक्स्ट्रा पैसा आहे याच्यावर हक्क सर्वात पहिले सरकारचा असतो. तर सरकारचे एखादे काही ड्यूज त्यांचे जर द्यायचे बाकी असतील, जसे की टॅक्सेस, जीएसटी, इन्कम टॅक्स किंवा अजून काही ड्युटीज आणि टॅक्सेस असतील, जर हे काही द्यायचे त्यांचे बाकी असतील तर ते सर्वात पहिले त्यांना सरकारला ते पैसे द्यावे लागतात. त्याच्यानंतर मग बाकीचे जे त्यांचे क्रेडिटर्स आपण ज्यांना म्हणतो, ठीक आहे, या क्रेडिटर्सना त्यांना बाकीचे जे पैसे आहेत मग हळूहळू त्या हिशोबाने द्यायला लागतात. नंतर सर्वात शेवटी शेअर होल्डर्स, डिबेंचर होल्डर्स, उरला पैसा तर एम्प्लॉईज. अशा स्वरूपात ते काय स्वरूप आहे त्या लिक्विडेशन बेसिकली आपण तो जो पार्ट जो आहे तो त्याच्यात आपण त्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, नंतर काय आहे व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. गुडविल आठवत असेल, सुपर प्रॉफिट मेथड वगैरे ऐकलं असेल, काही थोडंफार अंधुक आठवत असेल. ठीक आहे, तर गुडविल म्हणजे काय? गुडविल म्हणजे बेसिकली एक कंपनी जी खूप वर्षांपासून बिझनेस करते त्याचं एक रेप्युटेशन बनतं. त्या रेप्युटेशनला एक व्हॅल्यू आहे. ठीक आहे, तुम्ही जो एक त्याचं जे रेप्युटेशन आहे त्याला एक व्हॅल्यू आहे. ठीक आहे, त्या रेप्युटेशनची काय कॉस्ट आहे ते कसं करणार? कारण की बघा तो एक इनटँजिबल ॲसेट आहे ना, एक ॲबस्ट्रॅक्ट म्हणतो आपण त्याला. गोष्ट दिसते का गुडविल, रेप्युटेशन दिसतं का? असं तुम्हाला नाही, ते हवे ते, पण त्याचं एक नाव आहे, त्याचं एक ब्रँड व्हॅल्यू आहे. जसं टाटा आहे, टाटाच्या गाड्यांना खूप जास्त ज्याला म्हणतो ना आपण की खूप ट्रस्ट केलं जातं, किंवा टाटा ॲज अ ब्रँड, रतन टाटा झाले, त्यांना खूप ट्रस्ट केलं जातं. तर का? कारण की त्यांचं गुडविल चांगलं आहे. ओके, तर ह्या गुडविलचं काय व्हॅल्युएशन आहे, ह्याला काय ह्याचं फायनान्शियल बेसिकली इम्प्लिकेशन काय आहे, हे कसं काढायचं याबद्दल हा जो चॅप्टर आहे तो बोलतो. नंतर काय आहे बेसिकली कॅश फ्लो, फंड फ्लो स्टेटमेंट ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे, जेव्हा होईल तेव्हा मी सांगेन काय आहे काय नाही, किती तुमच्याकडे कॅश येते, किती जाते, किती फंड्स तुम्हाला येणार आहेत, येत आहेत, किती जात आहेत, कुठे कुठे युटिलाइज होत आहेत, याबद्दलचं ते असतं. आणि लास्ट जे आहे हे आहे अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ फायनल अकाउंट्स, फायनान्शियल स्टेटमेंट अँड बॅलन्स शीट. सर्वात महत्त्वाचं आहे की बाबा बॅलन्स शीट रीड करता येणं कुठच्याही व्यक्तीसाठी, तो इन्व्हेस्टर असो, तो क्रेडिटर असो, त्याच्यासाठी फार महत्त्वाचं आहे की त्यांनी अनालिसिस केलं पाहिजे की किंवा इंटरप्रिट केलं पाहिजे की फायनल अकाउंट्स किंवा फायनान्शियल जे स्टेटमेंट्स आहेत एका कंपनीचे, ज्याच्यात तो इन्व्हेस्ट करतोय पैसे किंवा ज्यांना तो पैसे उधार देणार आहे, याच्यासाठी हे बॅलन्स शीट वाचता येणं, किती आपले ॲसेट्स आहेत, किती लायबिलिटीज आहेत, ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणं, हे रीड करता येणं फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे, ओके, बघूया पुढचं. ठीक आहे, आता दुसरा जो टॉपिक नाही विषयच आहे, टॉपिक जो आपण करणार आहोत टच, तो आहे ऑडिट. आता ऑडिट म्हणजे काय? ऑडिट म्हणजे बेसिकली एखाद्या कंपनीचे फायनान्शियल ज्या गोष्टी आहेत, फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत, ह्या खऱ्याच किती म्हणजे खऱ्या आहेत, ट्रू आहेत, फेअर आहेत, ह्या जो प्रोसेस आहे ह्याचं जे चेकिंग होतं, ह्याचा जो तपास होतो वेगवेगळ्या ऑथॉरिटीज कडून, मग ते इंटरनल त्यांच्या ऑथॉरिटीज असो, इंटरनल ऑडिट टीम असते, एक्सटर्नल ऑडिट टीम असो, है ना,
गव्हर्नमेंटची काही एखादी ऑडिट टीम असेल, तर अशा ऑथॉरिटीज किंवा अशा लोकांकडून जेव्हा ह्या फायनान्शियल स्टेटमेंट्सचा तपास केला जातो, याला आपण ऑडिटिंग असं म्हणतो. ठीक आहे, याला ऑडिटिंग आपण म्हणतो. ठीक आहे, हे ऑडिटिंग आहे. ठीक आहे, शॉर्ट मध्ये मी सांगतोय तुम्हाला काय आहे, प्रिन्सिपल्स आहेत काय ऑडिटिंगचे. ठीक आहे, कशा पद्धतीने ऑडिट केलं पाहिजे. ठीक आहे, कशा पद्धतीने ऑडिट केलं पाहिजे याच्याबद्दल ते आहे. नंतर त्याच्यानंतर आहे बघा टेक्निक्स ऑफ ऑडिटिंग. प्रत्येक कंपनी वेगळी असते. ठीक आहे, प्रत्येक कंपनीचं ऑडिट सिमिलर टाईपनी होऊ शकत नाही. तर दरवेळेला जशी कंपनी किंवा जसा बिझनेस चेंज होतो तसे तुम्हाला टेक्निक्स जे आहेत हे थोडेसे बदलावे लागतात. ठीक आहे, नंतर काय आहे बाबा की प्लॅनिंग अँड ऑडिट त्यांनी दिलेलं आहे बघा. ऑडिट कसं प्लॅन केलं पाहिजे. ठीक आहे, त्याची एक प्रोसेस आहे. ठीक आहे, त्याचा एक ज्याला म्हणतो ना आपण एक फ्लो आहे, फ्लो चार्ट असतो. पहिले हे करा, हे करा, हे करा, हे सगळं त्याच्यात दिलेलं असतं. त्याला ऑडिट प्रोग्राम असं म्हणतात. आमच्या म्हणजे आर्टिकलशिप डेज ज्याला म्हणतो ना आपण, की जेव्हा आम्हाला CA CS साठी आम्हाला ट्रेनिंग बेसिकली आम्हाला दिलं जातं, तर वेगवेगळ्या कंपन्यांचं ऑडिटिंग आम्ही करायला जायचो. तर ऑडिट करायच्या अगोदर आम्हाला आमच्या बॉस सोबत हे डिस्कस करावं लागायचं की बेसिकली आमचा ऑडिटचा प्लॅन काय आहे. ठीक आहे, की कसं आम्ही तो ऑडिट करणार आहोत, कुठचे कुठचे त्यांचे फायनान्शियल स्टेटमेंट बघणार आहोत. नुसता उगीच फापट पसारा सगळा बघत बसायचा अशातला भाग तो नसतो. ठीक आहे, तुम्ही त्यांचं सेल्स रजिस्टर बघा, ते टॅक्समध्ये काही चोरी करतायत का, कसं ती चोरी पकडायची याची सुद्धा ट्रेनिंग ह्या आर्टिकलशिप किंवा ज्याला आपण ट्रेनिंग किंवा इंटर्नशिप म्हणतो याच्यात दिली जाते. ठीक आहे, तर एनिवे ऑडिट असतं आपल्याला. नंतर काय काय त्याचे टाइप्स ऑफ ऑडिट असतात, कॉन्करंट ऑडिट. ठीक आहे, हे ऑडिट, फिक्स्ड ऑडिट, भरपूर वेगवेगळे त्याचे प्रकार आहेत. त्याच्यात आपण जाऊ जेव्हा आपण ते करू पुढे. ठीक आहे, कॉर्पोरेट एंटरप्राइजेसचं ऑडिट कसं असतं. ठीक आहे, प्रोग्रामिंग वगैरे काय, ऑडिटर रिपोर्ट असतो. जेव्हा तुमचं ऑडिट संपतं तेव्हा एखादा ऑडिटर जो आहे हा क्वालिफाईड किंवा नॉन क्वालिफाईड असा एखादा रिपोर्ट देतो. ठीक आहे, म्हणजे काय की त्या ऑडिटर जनरली फायनान्शियल ह्याच्यात CA असतो. ठीक आहे, तर तो हे रिपोर्ट देतो की क्वालिफाईड म्हणजे काय, की मला वाटतं काहीतरी थोडंफार ह्याच्यात छोटे मोठे गडबड आहे. नॉन क्वालिफाईड म्हणजे ओके डन, काहीच ह्याच्यात इश्यू नाही. ठीक आहे, तर व्हॅल्युएशन अँड व्हेरिफिकेशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज. ठीक आहे, हे महत्वाचं आहे की बाबा एखाद्या ऑडिटरला हे महत्वाचं आहे सांगणं की बाबा हे काय कुठचे ॲसेट्स त्याच्याकडे आहेत आणि त्यांचं व्हॅल्युएशन किती आहे. ठीक आहे, बॅलन्स शीटमध्ये जर ॲसेट्समध्ये त्याला गडबड करायची असेल तर एखादा कंपनीवाला त्याचे ॲसेट्स कमी आहेत, लायबिलिटीज जास्त आहेत असं बेसिकली तो दाखवू शकतो. तर अशा वेळेला आपल्याला आपलं डोकं लावून जे आहे, ऑडिटरला आपलं डोकं लावून त्याचे खरंच त्या ॲसेट्सचं व्हॅल्युएशन कमी जास्त आहे का हे त्याला चेक करावं लागतं. ठीक आहे, त्याला स्टॉक व्हेरिफिकेशन, स्टॉक ऑडिट असं सुद्धा म्हणतात. एक टाईपचं ते ऑडिट आहे बेसिकली. ठीक आहे, नंतर बाकी ते लिमिटेड कंपनीजचं वगैरे तर असणारच आहे. ठीक आहे, कसा कम्प्युटर्सचा यूज केला जातो आजकाल, आणि आजकाल तर कम्प्युटर सोडा, आजकाल तर AIचा यूज, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज ऑडिटमध्ये केला जातो. ठीक आहे, आणि याच्यामुळे फ्रॉड पकडणं कंपन्यांमध्ये ऑडिटर्सना खूप सोपं झालेलं आहे. ठीक आहे, मग नंतर ऑडिटमध्ये सॅम्पलिंग नावाची एक मेथड आहे, ही वापरली जाते. सॅम्पलिंग म्हणजे काय, कधी कधी काही कंपन्या असतात ह्यांच्या खूप ट्रान्झॅक्शन्स असतात, खूप जास्त त्यांचे सेल्स असतात, छोटे छोटे खूप जास्त असतात. आता तुम्ही सगळेच बघत बसू शकत नाही, तर तुम्ही काय करता, काय काय क्वार्टरचे एक काही सॅम्पल्स घेता, जसं स्टॅटिस्टिक्समध्ये असतं. ते काय सगळ्यांचा सर्वे करत बसत नाहीत उद्या. ठीक आहे, काही पर्टिक्युलर पॉप्युलेशनच्या एका ह्याचा घेतात ना ते सर्वे, ते सगळ्यांचा करत नाहीत. तसं सॅम्पलिंग मेथड आहे ऑडिटची. ठीक आहे, की त्यांना वाटलं की बाबा प्रत्येक क्वार्टरमध्ये जर एवढं हे ठीक आहे, तर ऑलमोस्ट ह्या सगळ्या गोष्टी ओके दिसत आहेत. जर त्याच्यात काही गडबड असेल मग ते पूर्ण ऑडिट करतात, जास्त इन डेप्थ ऑडिट करतात. ठीक आहे, ओके. बघा पुढे काय आहे. बघा काय काय असतं ऑडिटमध्ये. ऑडिट कंट्रोल असतो, कंट्रोल आणि इव्हॅल्युएशन असतं. त्याच्यात मी जसं तुम्हाला सांगितलं असतं इंटरनल ऑडिट असतं, एक्सटर्नल ऑडिट असतं. आता इंटरनल ऑडिट म्हणजे काय, कंपनी स्वतःच एक ऑडिट टीम अपॉइंट करते किंवा त्यांचे एक ऑडिट डिपार्टमेंट असतं.
ठीक आहे. ते ऑडिट डिपार्टमेंट काय करतं की बाबा आपल्या कंपनीमध्येच आत कोणी झोल करत नाहीये ना, करू शकता ना, पॉसिबल आहे. फायनान्सवाल्यांना, परचेसवाल्यांना खूप इझी आहे. आता एवढं राहिलं नाही, पण पूर्वी फार इझी होतं की काहीतरी गडबड गफला करायचा, करोडो रुपये लंपास करायचे. ठीक आहे, हे व्हायचं. तर हे होऊ नये म्हणून कंपनी काय करतं, एक ते इंटरनल स्वतःचं एक ऑडिट ठेवतं. ठीक आहे, त्यांचे इंटरनल ऑडिटर्स असतात जे वेळोवेळी काही महिन्यांमधून एकदा किंवा वर्षातून एकदा, वर्षातून दोनदा, चारदा हे त्यांचं इंटरनल ऑडिट बेसिकली करत असतात. तसाच असतो एक्सटर्नल ऑडिटर. ठीक आहे, बाहेरून एखादा सीए येतो, अपॉइंट केला जातो. हे गव्हर्नमेंटचा मॅन्डेट आहे. काही कंपनीज ज्यांचं टर्नओव्हर एका पर्टिक्युलर पॉईंटच्या वरती आहे, यांना स्पेसिफिकली एक्सटर्नल ऑडिटर त्यांचं ऑडिट कंपल्सरी करणं गरजेचं आहे. ठीक आहे, अगेन मी खूप जास्त डिटेलमध्ये जात नाही. जेव्हा हा टॉपिक येईल तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी समजतील. ठीक आहे. नंतर काय बघा दिले त्यांनी की काय एखाद्या जो कंपनीचा ऑडिटर असतो त्याचे काय काय पॉवर्स असतात, त्याला काय काय करायची त्याची एक पॉवर त्याला दिले, त्याचे ड्युटीज काय आहेत. ठीक आहे, त्यांनी काय गोष्टी केल्या पाहिजेत, त्याच्यापासून अपेक्षित काय आहे. आणि तिसरी गोष्ट जी आहे ते त्याची लायबिलिटीज. आता लायबिलिटी त्याला तुम्ही म्हणाल सर लायबिलिटीज तर कंपनीच्या असतात, इकडे लायबिलिटीज कुठून आल्या. तर लायबिलिटीज म्हणजे काय की तो जेव्हा एखादा ऑडिट रिपोर्ट देतो तो योग्य देतोय का त्यांनी त्याच्यात झोल केलेला आहे है ना. जर केला असेल तर त्याची ती लायबिलिटी. तुम्ही ऐकलं असेल मोठ्या मोठ्या बिग फोर कंपनीज आहेत ना, हे ना आपण ऑडिटिंग फर्म्स पण म्हणतो. ऐकलंय का नाव तुम्ही? बिग फोर म्हणतात त्यांना. ठीक आहे, बिग फोर. बिग फोर कोणी कोणी ऐकलं नाव नंतर मला कमेंट मध्ये सांगा. त्याच्यात आहे KPMG, चांगली कंपनी आहे ही. PwC, प्राइस वॉटर हाऊस कूपर्स. ठीक आहे, EY, पूर्वी EY म्हणायचे आता EY म्हणतात त्याला. अर्न्स्ट अँड यंग आणि एक आहे डेलॉइट. ठीक आहे, तर ह्या बिग फोर ह्यांना ऑडिटिंग कंपनीज पण म्हणतात. ठीक आहे, तर ह्या खूप मोठ्या कंपनीज आहेत, फक्त भारतातच नाहीत तर पूर्ण जगात ह्या कंपनीज आहेत. आणि यांचा बेसिकली हे खूप सारे वेगवेगळे CS, CMA, CW ज्याला आपण म्हणतो, आणि अशा वेगवेगळ्या कन्सल्टंट्सना एम्प्लॉय करतात. आणि ह्यांचं मेन काम असतं वेगवेगळ्या आपल्या ज्या कंपन्या आहेत, लिमिटेड कंपन्या आहेत, लिस्टेड कंपन्या आहेत, यांचं ऑडिट करणं. आता कधी कधी होतं काय की खूप मोठ्या कंपन्या आहेत, ह्या स्वतःच खूप मोठ्या कंपन्या झालेल्या आहेत ज्या दुसऱ्या कंपन्यांचं ऑडिट करत आहेत. तर ह्यांच्याकडूनही कधी कधी गडबड होते. तर अशा वेळेला ह्या कंपन्या किंवा हे जे ऑडिटिंग फर्म्स आहेत, CAs आहेत, यांची काय लायबिलिटी आहे. ठीक आहे, काही गडबड झाली, झोल झाला तर ह्यांची काय लायबिलिटी आहे हे सुद्धा आपण त्या कंपनी ऑडिटरच्या ह्याच्यात बघणार आहोत. तर खूपदा जर तुम्ही न्यूज बघितली तर आताच काहीतरी एक खूप पूर्वी एक फ्रॉड झाला होता सत्यम रिलेटेड. तेव्हा PwC त्यांचा ऑडिटर होता. तर त्यांच्यावर किती म्हणजे खूप जास्त त्यांची आलोचना टीका तेव्हा झालेली होती. तर काही मिलियन्स ऑफ डॉलर्सच्या फाईन्स ॲज अ पेनल्टी त्यांना पे करावी लागते. ठीक आहे, ओके. तर ही त्यांची लायबिलिटी असते. तर त्याच्यात त्यांना गडबड करून चालत नाही, नाहीतर त्यांनाही त्याचा म्हणजे त्याचं सगळं पेनल्टी त्यांना भरावी लागते. ठीक आहे, एनिवे पुढे बघूया आपण. आता बघा, नेक्स्ट जो इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे तो आपला आहे कॉस्टिंग. ठीक आहे, कॉस्ट अकाउंटिंग सुद्धा आपण त्याला म्हणतो. तर खूप जास्त नाही त्याच्यात खूप डिटेलमध्ये जाणार नाही अगेन, कारण की जसं मी सांगितलं हा खूप मोठा फास्ट सब्जेक्ट आहे. इतकं डिटेलमध्ये तुम्हाला ह्याच्यात विचारणार नाही. ठीक आहे, इतकं डिटेलमध्ये विचारणार नाही. मेनली तुम्हाला जे आहे ते
टेक्निक्स ऑफ कॉस्ट कंट्रोल, की कसा एखाद्या कंपनीने त्याचा जो कॉस्ट आहे हा कंट्रोलमध्ये ठेवला पाहिजे आणि त्याचे काय काय टेक्निक्स आहेत याच्याबद्दल आपण बघणार आहोत. नंतर बघा एक गोष्ट त्यांनी इकडे दिलेली आहे, प्रोसेस कॉस्टिंग. ठीक आहे, प्रोसेस कॉस्टिंग म्हणजे काय की एखादं जेव्हा बेसिकली एखादी गोष्ट जेव्हा मॅन्युफॅक्चर होते तर त्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये प्रत्येक स्टेजला काय कॉस्टिंग असते ह्याबद्दल हे प्रोसेस तसंच असतं ना. अजून तुम्ही ऐकलं असेल प्रोसेस कॉस्टिंग असतं, त्याच्यानंतर एक त्याला आपण म्हणतो एक युनिट कॉस्टिंग असतं. युनिट कॉस्टिंग नावावरनच तुम्हाला कॉन्सेप्ट लक्षात यायला पाहिजे. युनिट कॉस्टिंग म्हणजे काय की प्रत्येक युनिटची काय कॉस्ट आहे. प्रत्येक एक गोष्ट तुम्ही एक मोबाईल बनवता त्या युनिटची काय कॉस्ट आहे त्याला युनिट कॉस्टिंग म्हणतात. ठीक आहे, नंतर एखादी गोष्ट अजून असते बॅच कॉस्टिंग. ठीक आहे, एखादा तुम्ही फॉर एक्झाम्पल कोल्ड्रिंक्सची बॅच बनवली, ठीक आहे, तर त्याची काय कॉस्ट आहे त्याला बॅच कॉस्टिंग म्हणतात. फार्मा कंपनी जनरली यूज करतात गोळ्यांचे ते टॅबलेट्सची एक पूर्ण त्यांची बॅच असते, त्या बॅचची कॉस्टिंग कशी आहे काय आहे ते बॅच कॉस्टिंग. म्हणजे प्रत्येक कंपनी किंवा प्रत्येक कंपनीज नाही तर ते प्रोडक्ट जे आहे प्रोडक्ट टू प्रोडक्ट किंवा कंपनी टू कंपनी ही प्रोसेस कॉस्टिंग किंवा ही जे कॉस्ट आहेत हे कॉस्टिंगचे जे टेक्निक्स आहेत हे डिफर करतात. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रत्येक कंपनीला आपलं कॉस्ट रिडक्शन करायचंच असतं. का? प्रॉफिट कमाना आहे भाई, मुनाफा कमाना आहे, नफा कमवायचा आहे, हा नफा जास्त वाढवायचा आहे, तर कॉस्ट रिडक्शन करणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि नंतर त्यांनी दिलंय बघा काय कॉस्ट व्हॉल्यूम प्रॉफिट रिलेशन, किती तुमचा कॉस्ट टू व्हॉल्यूम रेशो म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, की जसं खूप जास्त जेव्हा एखादी कंपनी खूप मोठ्या प्रमाणात गोष्टी जर मॅन्युफॅक्चर करते तर ऑटोमॅटिकली त्याची पर युनिट जी कॉस्ट आहे ही कमी होत जाते. ठीक आहे, तर त्या कॉस्ट व्हॉल्यूम आणि प्रॉफिटचा आपल्या आपसात काय रिलेशनशिप आहे याच्याबद्दल तो टॉपिक बोलतो. स्टँडर्ड कॉस्टिंग पण एक टाईपचं कॉस्टिंग आहे. अगेन मी खूप डीप मध्ये त्याच्यात जात नाहीये. ठीक आहे, ओके, समजलं. लास्ट आपण ह्याच्यावर येऊया जे की आहे फायनान्शियल मॅनेजमेंट किंवा मॅनेजमेंट अकाउंटिंग असं पण त्याला म्हटलेलं आहे. महत्वाचे काही त्याच्यात टॉपिक्स आहेत. इंटरेस्टिंग असा हा टॉपिक आहे, विषय आहे. तर मॅनेजमेंट अकाउंटिंग किंवा ज्याला आपण इथे अगेन युनिव्हर्सिटी टू युनिव्हर्सिटी नाव डिफर करतं, मॅनेजमेंट अकाउंटिंग किंवा आपण ह्याला फायनान्शियल मॅनेजमेंट सुद्धा म्हणतो. ठीक आहे, एखादं इन्व्हेस्टमेंट्स जर आपल्याला करायचे, जितकी मोठी कंपनी तितके जास्त हार्ड त्यांचे डिसिजन मेकिंग प्रोसेसेस असतात, इन्व्हेस्टमेंट प्रोसेस असतात. तर त्यांना त्याच्यासाठी खूप डोकं लावावं लागतं. का? कारण की त्यांचे इन्व्हेस्टमेंट्स जे आहेत हे फक्त एका ठिकाणी नसतात, मल्टिपल ठिकाणी त्यांनी इन्व्हेस्ट केले असतात. मल्टिपल ठिकाणून त्यांनी ज्याला म्हणतो ना लोन्स घेतलेले असतात. मल्टिपल ठिकाणी ते स्वतः पैसे सुद्धा इन्व्हेस्ट करत असतात. वेगवेगळे प्रोजेक्ट्स त्यांचे चालू असतात. ठीक आहे, वेगवेगळे मशीन्स ते विकत घेत असतात वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे फक्त देशातच नाही तर देशाबाहेर सुद्धा एमएनसीज आपल्या कंपनीज उघडत असतात. तर इतका सगळा जो कारभार आहे हा चालवण्यासाठी त्यांना डोकं सुद्धा तेवढंच खर्च करावं लागतं. ठीक आहे, तर अशा वेळेला फायनान्शियल मॅनेजमेंट किंवा मॅनेजमेंट अकाउंटिंग जे आहे हे खूप महत्वाचं आहे. तर त्याच्यात त्यांचं जे डिसिजन मेकिंग हा जो प्रोसेस आहे की एखादी इन्व्हेस्टमेंट करायची का नाही करायची, बरं करायची म्हणजे असं नाही ते आपल्या इमोशन्स वरती ते करत नाही. हा चला ते पिक्चर में दाखवतात ना, अरे हमारी तो यहाँ लंदन में भी फैक्ट्री है, हमारी तो स्पेन में भी जर्मनी में भी फैक्ट्री है, चलो आज यहाँ पे खोल देते हैं. हा आजकाल ते ते कुठचे मला आठवत नाही पण इंस्टाग्रामवर खूप मीम्स चालतात त्याचे. म्हणजे हे बॉलिवूडमध्ये किंवा स्टार प्लसच्या सिरियल्समध्ये हे लोक असे उघडतात नवीन नवीन कंपनीज जसं की काही चणे फुटाणे खात आहेत. ठीक आहे, तर इतकं इमोशनली अरे आज मेरी बेटी के नाम पे मैंने कंपनी खोलली असं नसतं. कुठचीही कंपनी इमोशन्समध्ये कधीच कुठचं डिसिजन घेत नाही. तर ते डिसिजन्स कसं घेतात, आपल्याकडे फंड्स किती आहेत, त्या फंड्सना आपण कसं युटिलाइज करू शकतो, हे आपण फंड्स जे घेतलेत ते योग्य ठिकाणून घेतलेत का, आपल्याला स्वस्तात हे फंड्स मिळालेत का, स्वतःचे फंड्स आपण वापरायला पाहिजेत का दुसऱ्यांचे फंड्स वापरून आपण कंपनी उघडली पाहिजे. ठीक आहे, ही कंपनी उघडली, त्या कंपनी उघडण्याच्या आपल्याला काय काय
त्याचे फायदे आहेत. आपण जे मार्केटला टार्गेट करतोय ह्याच्यात खरंच ते म्हणजे आपण जी नवीन कंपनी उघडतोय त्याचा फायदा होणार आहे का, का सध्या आपण जी कंपनी आहे तेवढी ठेवली तरी आपल्याला जमणार आहे. ह्याच्यासाठी त्यांना फ्युचरचे काही प्रेडिक्शन्स करायला लागतात. ठीक आहे, की बाबा सप्लाय कसा असणार आहे, कॉम्पिटिटर्स आहेत का, डिमांड कसा असणार आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, तर त्याचे ते डिसिजन मेकिंग हा एक ओव्हरऑल जेनेरिक टर्म आहे. ठीक आहे, कुठचंही डिसिजन घ्यावं. ठीक आहे, नंतर बघा एक गोष्ट त्यांनी दिलेली आहे बजेटरी कंट्रोल. ठीक आहे, अगेन बजेट असतं, प्रत्येक प्रत्येक गोष्टीचं बजेट असतं. प्रत्येक तुम्हाला तो जो जे काही तुम्ही एखादा प्रोजेक्ट जेव्हा सुरू करता तर त्याचं एक बजेट असतं. तर ते बजेटमध्ये राहून तुम्हाला बेसिकली तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागते. ठीक आहे, तर तो बजेटरी कंट्रोल आहे. रेशो ॲनालिसिस आहे. ठीक आहे, ऐकलं असेल तुम्ही करंट ॲसेट रेशो. हां, आठवतंय का? ठीक आहे, नंतर असं ऐकलं असेल ना, डेट इक्विटी रेशो, डेट टू इक्विटी रेशो. ठीक आहे, हे रेशो ॲनालिसिस का महत्त्वाचे आहेत, हे का आहे, कशासाठी आहे, कुठच्या कुठच्या टाईपचे रेशोज असतात, हा कुठच्या कुठच्या टाईपचे रेशोज असतात, हे सगळं बेसिकली आपण ह्या रेशो ॲनालिसिसमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, कॅपिटल बजेटिंग आहे. कॅपिटल बजेटिंग म्हणजे काय, की बाबा तुम्ही आपल्या प्रोजेक्टसाठी, तुम्ही आपल्या कंपनीसाठी कुठून भांडवल जमा करणार, भांडवल म्हणतो ना आपण, कॅपिटल कसं असणार आहे, सेल्फ फंडेड असणार आहे, बँकेकडून तुम्ही पैसे घेणार आहात आणि माल्य बनणार आहात, नाही असं नाही, पण बँकेकडून तुम्ही पैसे घेणार आहात का लोकांकडून तुम्ही फंड्स घेणार आहात, डिबेंचर्स घेणार आहात, शेअर्स तुम्ही इश्यू करणार आहात. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या कॅपिटल बजेटिंगमध्ये येतात. कॉस्ट ऑफ कॅपिटल वगैरे त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात. लास्ट बट नॉट द लिस्ट, हा थोडासा एक थिअरी टॉपिक आहे. सोर्सेस ऑफ फायनान्स, कुठून कुठून तुम्ही फायनान्स घेऊ शकता. ठीक आहे, जसं की आता तुम्हाला माहिती असेल की भारतामध्ये त्या मानाने जसं पैशाची व्हॅल्यू जास्त, म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण की मनी इज नॉट चीप. ठीक आहे, जितकी कमी डेव्हलप्ड इकॉनॉमी भारताची, कमी डेव्हलप्ड इकॉनॉमी असं म्हणत नाही मी, पण ॲज कम्पेअर्ड टू युरोप किंवा अमेरिका आपली कमी डेव्हलप्ड आहे. तर जिथे इकॉनॉमी कमी डेव्हलप्ड असते तिथे जो फायनान्सचा जो कॉस्ट आहे तो जास्त असतो. म्हणूनच तुम्ही जर बघितलं तर आपल्या इकडे भारतामध्ये एफ डीमध्ये माझ्या मते 5-6% आपल्याला जे आहे एफ डीमध्ये मिळतात. हेच अमेरिकेत जर तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले एफ डीमध्ये तर तुम्हाला हार्डली 1-1.5% तुम्हाला इंटरेस्ट मिळतो. तर त्याचं कारण काय आहे, तिथे मनी चीप आहे, म्हणजे मनी खूप इझिली अवेलेबल आहे. त्याच्यामुळे कॉस्ट ऑफ टेकिंग दॅट मनी, ठीक आहे, कॉस्ट ऑफ टेकिंग दॅट लोन इज लेस ॲज कम्पेअर्ड टू दॅट इन इंडिया. हेच जर तुम्ही पाकिस्तान, नायजेरिया, अफगाणिस्तानमध्ये गेला तर तिकडे तुम्ही एफ डीमध्ये इन्व्हेस्ट केले तर तिकडे मे बी 10-12-15% सुद्धा असतील. ठीक आहे, तुम्ही लोन घेतलं तर नॅचरली तिकडून लोन घेण्याची ही ज्याला म्हणतो ना आपण की त्याचा रेट जो आहे हा जास्त असणार. तर जितकी कमी खराबवाली इकॉनॉमी तितकं तिकडे पैशाची किंमत जास्त, म्हणजे पैसा कमी अवेलेबल आहे त्यामुळे त्याला व्हॅल्यू जास्त आहे. जितकी डेव्हलप्ड इकॉनॉमी आहे, युरोपियन युनियन झालं, US झालं, कॅनडा झालं किंवा जपान झालं, जे स्टेबल स्टॅग्नंट झालेत, तिथे पैसे घ्यायचे जी कॉस्ट आहे ती पण कमी आहे, पैसे द्यायची जे रिटर्न तुम्हाला मिळणार आहे ते सुद्धा कमी आहे. तर अशा वेळेला बऱ्याचशा कंपन्या काय करतात, बाहेरून फायनान्स घेतात, अमेरिकेतून, हाँगकाँगमधून, सिंगापोरमधून, जपानमधून, US मधून हे फायनान्स घेतात. ते कसं घेतात, तिकडे आपण आपले शेअर्स इश्यू करू शकतो का, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जेव्हा हा टॉपिक येईल तेव्हा आपण देणार आहोत. तर एनिवे मला आजचा जो आपलं हे आहे सेशन हे इथेच आपण थांबवूया आणि पुन्हा जे आहे आपण 15 तारखेपासून पुन्हा रेग्युलरली आपण भेटणार आहोत आणि तुमचे सगळे टॉपिक्स विथ तुमचे प्रॉब्लेम्स आपण कव्हर करणार आहोत. सो थँक्यू एव्हरीवन, गुड बाय, गुड नाईट, बाय बाय.